सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथील सेंट झेवियर शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिर भारतासह विदेशात प्रसिद्ध आहे। या मंदिराच्या आवारात आज दिनांक 8 फेब्रुवारी पासून 2 दिवसीय बाळ येशू यात्रेला प्रारंभ झाला। देश विदेशातून सुमारे 2 लाख भाविक दर्शनासाठी आले असल्याची माहिती मंदिराचे मुख्य धर्मगुरू फादर एरेल फर्नांडिस यांनी दिली। प्रार्थनेसाठी सेंट झेवियरच्या मैदानावर शामियाना उभारण्यात आला असून तेथे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दर तासाला विशेष प्रार्थना होते। त्यात मराठीतून 5, इंग्रजीतून 6, कोकणी आणि तामिळ भाषेतून प्रत्येकी 1 मिसा होणार आहे। मुंबई येथील बिशप डॅनियल लुईस विशेष मार्गदर्शन केले असून देशभरातून फादर्स मिसा देण्यासाठी उपस्थित झाले आहे। भाविकांसाठी चर्च मागील सभागृह आणि कॅन्टीन येथे राहण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे। गेल्या वर्षी बाळ येशू यात्रेला गोवा, मुंबई, वसई, कोकणासह देश परदेशातून 2 लाख भाविक आले होते। येथे येणाऱ्या भाविकांमध्ये सर्व धर्मियांचा समावेश असतो असे फादर फर्नांडिस यांनी सांगितले। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे। त्याची पाहणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांनी केली। यात्रेसाठी नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक जेल रोड आणि अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। मंदिराच्या आवारात भाविकांसाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। स्टार्ट फादर। नमस्कार। आज 8 फेब्रुवारी 2025 बाल येशूचा सण आहे। या सणामध्ये 2 गोष्टी असतात। एक म्हणजे दर्शनची रांग, आणि दर्शनची रांग मध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक येतात आणि बाल येशूकडून काही ना काहीतरी विनंत्या करतात आणि 90% पेक्षा वरती त्यांच्या विनंत्या मानले जातात आणि त्यांना मिळालं की जे काही विचारतात त्यांना मिळतं। आता तुम्ही विचारणार की ते 10% आहेत त्यांना कसं काय मिळत नाही, तर मी उत्तर देईन की जेव्हा माझी इच्छा आणि देवाची इच्छा एक होत आहे तेव्हा मी जे विचारतो आहे मला भेटणार। परंतु कधी कधी असं असतं की देवाची इच्छा वेगळं आणि माझी इच्छा वेगळी, म्हणून तेव्हा मला ते भेटत नाही। परंतु आम्ही लोकांना म्हणतो की समजा की तुम्ही मागता आणि तुम्हाला मिळालं नाही, तुम्हाला जे करायचं आहे ते केल्यानंतर सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तुम्ही धीर हरू नका, श्रद्धा हरू नका। श्रद्धा ठेवायचे कारण जेव्हा देवाचं वेळ येणार तेव्हा तुम्हाला नक्कीच ते भेटणार आहे आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भाविक आहेत जे मिस्सा बलिदानामध्ये भाग घेतात। आज 8 फेब्रुवारीला 14 मिस्सा बलिदान आम्ही अर्पण करणार आहोत। मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, कोकणीमध्ये आणि तामिळ भाषेमध्ये। या मिस्सा बलिदानामध्ये हेतू आहे, आपला थीम आहे की देव आपल्या जीवनामध्ये जे बादल आहेत ते आपल्या, म्हणजे आम्ही समुद्रामध्ये आहोत आणि आम्ही पेरू शकत नाही, तर देव आपल्याला मदतीसाठी नक्कीच येणार आहे। आपल्या देशामध्ये म्हणा, संपूर्ण जगामध्ये म्हणा की लोकांना अडचणी आहेत, त्रास आहेत आणि आम्ही इथं या बाल येशू मंदिरामध्ये त्यांना आशा देत आहोत की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा आणि जे उरलं आहे ते नक्कीच देव करणार आहे। सर्वांना मी आमंत्रित करीत आहे की तुम्ही या बाल येशू मंदिरमध्ये आणि देवाला तुम्ही फक्त विचारा की तुम्हाला जे पाहिजे आहे। सणाची शुभेच्छा मी सर्वांना देतो आहे। धन्यवाद, आभारी। फादर, साधारण सकाळपासून किती भाविक आले आहेत आणि किती येणार आहे? साधारण समजा की मी विचार केलं तर दर्शनाच्या लाईनमध्ये म्हणजे रांगामध्ये की आतापर्यंत 50,000 तरी येऊन गेले आहेत, कारण सकाळी 4 वाजता आले आणि आता सुद्धा ती रांग चालू आहे।
प्रत्येक मिस्सामध्ये आम्ही विचार करतो आहे की निदान 7,000 किंवा 8,000 लोक असतात. तुम्ही विचार करा की 14 मिस्सा असतात म्हणजे किती 1,25,000 पर्यंत लोक येतात. आता जे नंतर मिस्सा होतात 11, 12, 1, 2 ला ते जास्त येतात, कारण मुंबईहून म्हणा किंवा पुणेहून म्हणा ते निघतात सकाळी 6ला आणि नाशिकला येतात 12, 1 ला. म्हणून दुपारच्या मिस्सामध्ये जास्त लोक असतात. सकाळी होते 6,000, त्याच्यानंतर 7च्या मिस्साला होते 8,000 आणि आता वाढत जाणार आहे, कारण बसेस वगैरे भरपूर येणार आहेत मुंबईहून. 7 वाजेपर्यंत शेवटची मिस्सा आहे 7ला आणि त्या मिस्सेमध्ये जास्त लोक असतात, कारण ते येऊन इथं मुक्काम करतात रात्री. उद्या सकाळी एक मिस्सा असते 6ला, ते मिस्सा मध्ये भाग घेऊन ते निघून जातात, मुंबईला म्हणा किंवा पुण्याला म्हणा.